गुलेवाडी येथील नवशीचा मळा येथे चैत्र महिन्यानिमित्त नवशेश्वर महादेव मंदिरात महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवशेश्वर मित्रमंडळ व स्वर्गीय अजितदादा तरुण मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले। पाहुयात सविस्तर वृत्तांत। मंडप वगैरे काही नव्हता, मंदिराच्या समोरच्या या स्टाईल्स वगैरे दिसतात या गोष्टी नव्हता, पण आपले किरण दादा डोंगरे असतील त्यांच्या मार्फत आम्हाला या मंदिरासाठी सभामंडप भेटला। आता आरतीसाठी म्हणा किंवा लोकांना बसायसाठी प्रसाद वाटायसाठी मंदिरासमोर एक छानसा असा सभामंडप झालाय, त्याबद्दल मी किरण दादांचे देखील आभार मानन आमच्या संपूर्ण नवशीच्या माळ्याबद्दल। तसेच हा जो कार्यक्रम यशस्वी करण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं जे आमचे स्वर्गीय अजितदादा राऊत तरुण मित्र मंडळाचे जेवढे काही तरुण मित्र आहेत त्या सर्वांची मेहनत असते। गेल्या 4-5 दिवसापासून आज रोटा मारणं, उद्या मंदिराची साफसफाई करणं, प्रत्येक कामामध्ये एक ना एक तरुण काही ना काही आपलं योगदान देतोय आणि त्यामुळंच हा आमचा आज भंडाऱ्याचा कार्यक्रम एवढा यशस्वीरित्या पार होतोय। महादेव यांच्या भंडाऱ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व राऊत परिवारातील आणि पानसरे परिवारातील व आजूबाजूच्या कॉलनी सोसायटीमधून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे नवशेश्वर तरुण मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। नवशेश्वर मंदिराच्या संदर्भात बोलायचं ठरलं तर त्याला फार जुना इतिहास आहे। 100 ते 125 वर्ष झालेली त्या मंदिराला, फार पुरातन आमच्या पंजोबांच्या काळातलं मंदिर आहे ते। आणि खूप सुंदर असं हे तरुण मंडळ दरवर्षी त्याचा एप्रिल महिन्यामध्ये भंडारा साजरा करतात। चैत्र महिन्यामध्ये त्याचं हे भंडारा करतात। साधारण 3-3.5 हजार पब्लिक नेहमी येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात। तर मंदिर आतमध्ये शेतामध्ये असल्या कारणाने थोडंसं आता आम्ही सगळे प्रयत्नशील आहे, त्याला असा एक छोटासा रस्ता तयार करायचा आहे। गावाच्या एकदम जवळ अंतरावर असल्या कारणाने मळ्यातील गावातील सर्व मंडळी इथे एक उत्स्फूर्तपणे त्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद असतो। आणि महत्त्वाचे म्हणजे या मंदिराचं नाव नवशेश्वर, हा नवसाला पावणारा महादेव आहे, म्हणजे याची प्रचिती काही लोकांना आलेली आहे, असं हे मंदिराची आख्यायिका आहे। बस इकडे सोपान तिकडे वाढत राहिले सोपान हेलो